लिब्रिऑफिस ड्रॉ च्या फ्लो चार्ट्स, ग्लू पॉइंट्स आणि बेझियर कर्व्स वरील पाठात आपले स्वागत. या पाठात बेझियर कर्व्स आणि फ्लो चार्ट्स काढायला शिकू. तसेच कनेक्टर्स आणि ग्लू पॉइंट्स च्या सहाय्याने फ्लो चार्ट्स कसे जोडायचे हे जाणून घेऊ. येथे उबुंटू लिनक्स व्हर्शन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334 वापरू. प्रथम बेझियर कर्व्स जाणून घेऊ. कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये बेझियर कर्व्स मुख्यत्वे कर्व्स सफाईदार काढण्यासाठी वापरतात. हे कर्व्स वापरून तुम्हाला विविध आकाराच्या लहान मोठ्या वक्र रेषा काढता येतील. सर्व वक्र रेषांना आरंभ आणि अंतिम बिंदू असतो. वक्र रेषांवरील बिंदूंना नोड्स म्हणतात. रूटमॅप फाईलवर जाऊ. आता होम वरून कमर्शियल कॉम्प्लेक्स कडे जाऊ. त्यासाठी पार्किंग लॉट वरून उजवीकडे वळणे आवश्यक आहे. याआधी ह्या आकृत्यांचा आपण ग्रुप केला होता. आता अनग्रुप करू. आता ड्रॉइंग टूलबार वरील कर्व्ह वर क्लिक करून कर्व्ह सिलेक्ट करा. ड्रॉ पेज वर मार्गाच्या आरंभ बिंदूवर म्हणजेच होम वर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवा आणि कर्सर प्लेग्राउंड पर्यंत ड्रॅग करा. एक सरळ रेष दिसेल. माऊसचे बटण सोडून द्या. माऊसचा पॉइंटर कमर्शियल कॉम्प्लेक्स वर न्या. माऊस सरकेल त्याप्रमाणे रेषा वक्र झालेली दिसेल. अंतिम बिंदू म्हणजेच कमर्शियल कॉम्प्लेक्स वर डबल क्लिक करा. अशा प्रकारे आपण वक्र रेषा काढली. लक्षात घ्या की वक्र रेषा सफाईदार आली आहे. एडिट पॉइंट्स टूलबार च्या सहाय्याने या वक्र रेषेवरील बिंदू एडिट करू. कर्व्ह वर क्लिक करा. एडिट पॉइंट्स टूलबार उघडण्यासाठी कर्व्ह वर राईट क्लिक करून एडिट पॉइंट्स पर्याय निवडा. कर्व्ह च्या दोन्ही कडेच्या बिंदूवर निळे बॉक्स दिसले की आपण कर्व्ह एडिट करू शकतो. कर्व्ह च्या आरंभ बिंदूवर क्लिक करा. कंट्रोल पॉइंट असलेली एक तुटक रेषा दिसेल. कर्व्ह चा आकार गरजेप्रमाणे कमी जास्त करण्यासाठी तुम्ही ही तुटक रेषा ड्रॅग करू शकता. एकदा बदल करून झाला की ड्रॉ च्या पानावर कुठेही डबल क्लिक करा. सफाईदार कर्व्ह काढण्यासाठी एडिट पॉइंट्स टूलबार ने कर्व्ह वर बिंदू समाविष्ट डिलीट करू शकता किंवा ते हलवू शकता. ही असाइनमेंट करा. बेझियर कर्व्ह काढा आणि एडिट पॉइंट्स टूलबार वरील सर्व पर्याय वापरून बघा. आता फ्लो चार्ट्स कसे काढायचे ते पाहू. रूटमॅप फाइल मध्ये दोन नवीन पाने समाविष्ट करा. ड्रॉ मधील ड्रॉइंग टूलबार मध्ये फ्लो चार्ट्स साठी स्वतंत्र पर्याय आहेत. हा फ्लो चार्ट स्पोकन ट्युटोरियल च्या कार्यपद्धतीतील सर्व पायऱ्या दाखवेल. हा फ्लो चार्ट बनवू. ड्रॉइंग टूलबार वरील फ्लो चार्ट्स वर क्लिक करा. छोट्या काळ्या त्रिकोणावर क्लिक करून फ्लो चार्ट प्रोसेस पर्याय निवडा. ड्रॉ पेज वर कर्सर नेऊन माऊसचे डावे बटण दाबून ते खाली ड्रॅग करा. आपण प्रोसेस बॉक्स काढला आहे. प्रोसेस बॉक्स संपूर्ण प्रक्रियेतील एखादा टप्पा किंवा घटना दाखवते. आपण फ्लो चार्ट ऑब्जेक्ट्स मध्येही टेक्स्ट समाविष्ट करू शकतो. प्रोसेस बॉक्स वर डबल क्लिक करून त्यात क्रिएट ठे ट्युटोरियल आउटलाईन टीओ चंक कंटेंट इंटो 10-minute स्क्रिप्ट्स असे टाईप करा. फ्लो चार्ट्स मधील फॉर्मॅटिंग पर्याय इतर ऑब्जेक्ट्स प्रमाणेच आहेत. आता प्रोसेस बॉक्स मधील टेक्स्ट अलाइन करू. टेक्स्ट सिलेक्ट करू. कॉन्टेक्स्ट मेनू बघण्यासाठी राइट क्लिक करून टेक्स्ट वर क्लिक करा. टेक्स्ट डायलॉग बॉक्स उघडेल. टेक्स्ट डायलॉग बॉक्स मधील रिसाइझ शेप टीओ फिट टेक्स्ट विड्थ चा चेकबॉक्स सिलेक्ट करा. ओके क्लिक करा. तुम्हाला दिसेल की प्रोसेस बॉक्स चा आकार टेक्स्ट सामावून घेण्यासाठी बदलेल. ही क्रिया उंडो करण्यासाठी Ctrl+Z दाबा. पुन्हा सिलेक्ट करा. मुख्य मेनूतील
फॉर्मॅट मेनूखालील टेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. टेक्स्ट डायलॉग बॉक्स उघडेल. वर्ड रॅप टेक्स्ट इन शेप हा पर्याय निवडून ओक क्लिक करा. टेक्स्टचा आकार बदलेल आणि ते प्रोसेस बॉक्स सामावून घेईल. अशाच प्रकारे पहिल्या बॉक्स खालोखाल आणखी एक प्रोसेस बॉक्स काढू. त्यात क्रिएट स्क्रिप्ट्स असे टेक्स्ट समाविष्ट करू. आता डिसिजन बॉक्स काढून त्यामध्ये रिव्ह्यू ओक असे टेक्स्ट टाईप करा. निर्णय घेण्याची क्रिया दाखवण्यासाठी डिसिजन बॉक्स वापरतात. घेतलेल्या निर्णयावर आधारित हा आपल्याला पुढील प्रोसेसवर घेऊन जाईल. आता डिसिजन बॉक्सच्या खाली आणखी एक प्रोसेस बॉक्स काढा. त्यामध्ये रेकॉर्ड व्हिडिओ हे टेक्स्ट टाईप करा. पुढे रिव्ह्यू ओक असे टेक्स्ट लिहिलेल्या डिसिजन बॉक्सची आवश्यकता आहे. आपण काढलेला डिसिजन बॉक्स कॉपी करून तो येथे पेस्ट करू. त्यासाठी डिसिजन बॉक्स सिलेक्ट करून कीबोर्डवरील Ctrl+C दाबा. आता Ctrl+V दाबा. हा बॉक्स या प्रोसेस बॉक्सच्या खाली नेऊन ठेवू. त्यामध्ये रिव्ह्यू ओक असे टेक्स्ट टाईप करा. शेवटी फ्लो चार्ट कनेक्टर काढून त्यामध्ये आ टाईप करा. फ्लो चार्ट कनेक्टर फ्लो चार्टचे दोन भाग एकमेकांना जोडतो. समजा फ्लो चार्टचा पहिला भाग पहिल्या पानावर आहे आणि दुसरा भाग दुसऱ्या पानावर आहे. आपण पहिल्या पानावर फ्लो चार्टच्या शेवटी फ्लो चार्ट कनेक्टर काढणार आहोत. नंतर आपण तसाच कनेक्टर दुसऱ्या पानाच्या सुरुवातीला काढणार आहोत. ऑब्जेक्ट्स जोडण्यापूर्वी ड्रॉ मधील कनेक्टर लाईन्स आणि ग्लू पॉइंट्स बद्दल जाणून घेऊ. कनेक्टर्स हे रेषा किंवा बाण असतात ज्यांची टोके दुसऱ्या ऑब्जेक्टला जोडलेली असतात. ग्लू पॉइंट्स हे त्यांच्या नावाप्रमाणे कनेक्टर्स ऑब्जेक्टला चिकटवतात. सर्व ऑब्जेक्ट्सना ग्लू पॉइंट्स असतात. ते आपल्याला दिसत नाहीत. ड्रॉइंग टूलबार मधून कनेक्टर सिलेक्ट केल्यावर किंवा माऊस पॉइंटर ऑब्जेक्ट वरून फिरवल्यास ते आपल्याला दिसू शकतात. ग्लू पॉइंट्स हँडल्स प्रमाणे नसतात. आपण हँडल्सचा उपयोग ऑब्जेक्ट्सचा आकार बदलण्यासाठी करतो. ग्लू पॉइंट्सचा उपयोग ऑब्जेक्टला कनेक्टर चिकटवण्यासाठी केला जातो. आता फ्लो चार्ट मधील ऑब्जेक्ट्स कनेक्टर्सच्या सहाय्याने जोडू. ड्रॉइंग टूलबार वर जाऊन कनेक्टर या पर्यायावर क्लिक करा. कनेक्टर्सचे विविध प्रकार बघण्यासाठी काळ्या रंगाच्या छोट्या त्रिकोणावर क्लिक करा. स्ट्रेट कनेक्टर एंड्स विथ एरो हा पर्याय निवडा. कनेक्टर सिलेक्ट केल्यावर ड्रॉ पेज मधील सर्व ऑब्जेक्ट्स वर फुलीचे चिन्ह दिसेल. हे ग्लू पॉइंट्स आहेत. आता पहिल्या प्रोसेस बॉक्सच्या ग्लू पॉइंट पासून त्याच्या पुढील प्रोसेस बॉक्सच्या ग्लू पॉइंट पर्यंत एक रेषा काढा. आपण फ्लो चार्ट मधील सर्व ऑब्जेक्ट्स कनेक्टर्सच्या सहाय्याने वरून खाली अशा पद्धतीने जोडणार आहोत. तुम्हाला दिसेल की कर्सर कुठेही नेऊन ठेवला तरी प्रत्येक रेष तिच्या जवळच्या ग्लू पॉइंटला आपोआप जोडली जात आहे. आता प्रोसेस आणि डिसिजन बॉक्सेस एकमेकांना जोडू. ड्रॉइंग टूलबार वरील कनेक्टर एंड्स विथ एरो पर्याय निवडा. आता प्रोसेस बॉक्स त्याच्या पुढील डिसिजन बॉक्सला जोडा. तसेच पुढील प्रोसेस बॉक्स देखील खालील डिसिजन बॉक्सला जोडा. तुम्ही कनेक्टर वर देखील टेक्स्ट लिहू शकता. डिसिजन बॉक्स पासून प्रोसेस बॉक्स पर्यंत काढलेल्या कनेक्टर वर नो टाइप करू. कनेक्टर सिलेक्ट करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. एंड कंट्रोल पॉइंट्स कार्यरत होत आहेत. तसेच टेक्स्ट कर्सर आलेला दिसेल. नो हे टेक्स्ट टाइप करा. आता हेच सगळे दुसऱ्या कनेक्टर साठी करू. आपण साधा फ्लो चार्ट बनवला आहे.
Ctrl+S ही बटणे दाबून फ्लोचार्ट सेव्ह करू. रेषा आणि बाणांच्या सहाय्याने तुम्ही ऑब्जेक्ट्स देखील जोडू शकता, परंतु यावेळी ऑब्जेक्ट्सचा ग्रुप करणे गरजेचे असते. ह्याचे कारण बाण हे ऑब्जेक्ट्सशी जोडलेले राहत नाहीत. कनेक्टर्स हे रेषा आणि बाणांपेक्षा वेगळे कसे? कनेक्टर्स ह्या अशा प्रकारच्या रेषा किंवा बाण आहेत ज्याचे अंतिम बिंदू ऑब्जेक्टच्या ग्लू पॉइंट्सला आपोआप जोडले जातात, परंतु रेषा किंवा बाण आपोआप जोडले जात नाहीत. हा पाठ थांबवून असाइनमेंट करा. स्पोकन ट्युटोरियलच्या फ्लोचार्टचा दुसरा भाग तयार करा. प्रोसेस बॉक्सेसला रंग द्या. कनेक्टर काढून त्यात आ हे अक्षर टाईप करा. हे ह्या फ्लो चार्ट मधील पहिले ऑब्जेक्ट असले पाहिजे. हे असे दिसले पाहिजे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. या पाठात आपण फ्लो चार्ट्स, कनेक्टर्स आणि ग्लू पॉइंट्स बद्दल शिकलो. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-इंट्रो. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.